जय महाराष्ट्र. आर-टी 2026 मध्ये फॉर्म भरू इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतोय की कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. वेबसाईट अद्याप पूर्ववत म्हणजे 100% एफिशियन्सीने चालत नाहीये. बऱ्याच साऱ्या अडचणी आहेत. असं असताना देखील आणि मी वारंवार पहिल्या दिवसापासून पालकांना विनंती करतोय, चेतावणी देतोय की फॉर्म भरण्यास गडबड करू नका. बऱ्याच पालकांचा आज दिवसभरात इतक्या पालकांचे फोन आलेत. त्यांच्या समस्या ऐकल्यानंतर कुठेतरी हा व्हिडिओ मी बनवत आहे, की त्यांना जे काही अडचणी येत आहेत आणि या अडचणी तुम्हा सर्वांना येत असतील, परंतु तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला नसाल, त्या अडचणीचं उत्तर काय आहे, बरोबर उत्तर काय असेल, येणाऱ्या अडचणी आणि त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रश्न असतील, तरी तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचंही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आता मग माहितीला सुरुवात करूया. फॉर्म भरताना येणारी सगळ्यात पहिली अडचण म्हणजे रजिस्ट्रेशन करताना. रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला जन्मदाखल्याप्रमाणेच त्याचं आडनाव, नाव आणि वडिलाचं नाव टाकायचं आहे, जन्मतारीख टाकायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. आता इथंच बऱ्याच पालकांना अडचणी येत आहेत, की रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय वेबसाईटवर, परंतु ओ-टी-पीचा किंवा एस-एम-एसच प्राप्त झालेला नाहीये. ह्या अडचणी सर्व्हरचा लोड असल्यामुळे होतात. त्यामुळे तुम्हाला करायचं काय, थोडंसं 5 मिनिटं थांबा. रिकव्हर पासवर्डवरती क्लिक करा. तुम्ही ज्या ठिकाणी कॅप्चा टाकताय त्या साईडला रिकव्हर पासवर्डचं ऑप्शन आहे. त्या ठिकाणी रिकव्हर पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. जन्म दाखल्यावरती जो जन्मतारीख आहे ती टाकलेली ती टाकायची आहे आणि तुम्हाला परत एकदा रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ-टी-पी येईल. एकदा केल्यानंतर जरी येत नसेल तर थोडंसं थांबा. 2दा 3दा ट्राय करा. 5-5, 10-10 मिनिटाच्या अंतराने ट्राय करा आणि एकदाच लागली 2 धबाधप ओ-टी-पी यायला चालू होतील. रिकव्हर पासवर्ड नावानं जे आलेलं आहे तोच ओ-टी-पी तुम्ही वापरू शकता. 2-2 वेळेस नवीन मोबाईलवरनं रजिस्ट्रेशन करू नका. 2-2 वेगवेगळे मोबाईल्स वापरू नका. तुम्हाला असं वाटेल की कदाचित या मोबाईलचा अडचण आहे. तसं नाहीये. सर्व्हरचा इश्यू आहे तो. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन की समजा ज्याचं लॉगिन झालंय सक्सेसफुल. आता अडचणी काय-काय येतायत मी थोडंसं लिहून घेतलेल्या आहेत अडचणी. तर ज्यांना कुणाला लँग्वेजचा इश्यू येतोय, काळजी करू नका. पोर्टल त्याप्रमाणे रिएक्ट करतंय. तुम्हाला मराठीत जर येत असेल ऑप्शन लिहायला, तर मराठीतलं लिहा. जर ऑप्शन येत नसेल, इंग्लिशचं येत असेल तसंच लिहा आणि सेव्ह करून टाका. त्याच्यानंतर प्रॉब्लेम येतोय लोकेशन सेट करताना. लोकेशन अद्यापही डायरेक्टली ओपन होत नाहीये. काही-काही लोकांचं सेव्ह केल्यानंतर Google मॅपवरती क्लिक केल्यानंतर सेकंड पेज जो ओपन होतोय, काही लोकांचं लोकेशन डायरेक्ट ओपन होतंय, काही लोकांना एरर येतोय. तर ज्यांना कुणाला एरर येतोय, तर तुम्ही नॉर्मल जो Google मॅप आहे त्यावरती जा. त्याच्यानंतर त्याच्या लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड तुमचं घर अचूक निवडा. त्या ठिकाणी लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड जे दाखवतंय, ते लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड कॉपी करून पेस्ट करा. ते लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे त्या Google मॅपवरती आणि सेव्ह करायचं आहे. आता याची खातरजमा करण्यासाठी परत एकदा तुम्हाला Google मॅपवरती क्लिक करून तो सेकंड पेजवरती जाऊन झूम इन करून बघायचं आहे, की तुमच्या घरावरच त्याचा पिन पॉइंट आलाय का? आला असेल तर ठीक आहे, नसेल तर तो ड्रॅग करून तुम्हाला दुसरीकडे करायचा आहे. याचे तुम्हाला 5 ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 1 किंवा 2च हे वापरले जातील. त्याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट अपलोड करताना काही अडचणी येत आहेत. आता तिसऱ्या पानावरती तुम्हाला तुमचा वर्ग विचारलाय, धर्म विचारलाय, कास्ट विचारली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारलाय. या ठिकाणी आधार नंबर पाल्याचा टाकायचा आहे. त्याच्यानंतर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट किंवा इन्कम असेल तर इन्कम सर्टिफिकेट येस नो करायचं आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचा कागद म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करणं. या पेजमध्ये सगळ्यात अगोदर पेरेंट्सचा आधार कार्ड, पेरेंट्सचं डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड द्यायचं, मागची साईड आणि पुढची साईड. आता कोणी म्हणाल आई वडील आणि मुलगा तिघांचंही टाकायचं का, तर तसं नाहीये. केवळ वडिलांचं आधार कार्ड मागून पुढून असलेलं चालतं. त्यासाठी तुम्ही पीडीएफ मध्ये करा 600 केबीच्या मध्ये. दुसरा महत्वाचा कागद म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, जर ओपन कॅटेगरी असाल, नसेल तर कास्ट सर्टिफिकेट. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा रहिवासी पुरावा. जर घर स्वतःच असेल, लाईट बिल द्या, रजिस्ट्री कॉपी द्या किंवा रेशन कार्ड द्या. जेही तुमचं आधार कार्ड असेल तर आधार कार्डही द्या. जेही तुमचं वैध पुरावा असेल तो द्या. आणि जर भाड्यानं असाल तर रजिस्ट्रीची जी कॉपी आहे ती जशाच तशी अपलोड करा. त्या रजिस्ट्री कॉपीवरती चलनचा एक फॉर्म येतो, तो करा. नाही केला तरी चालेल. जितकं रजिस्ट्री कॉपी आहे तेवढी तुम्ही अपलोड करा. 5 ते 7 पेजेसचं रजिस्ट्री कॉपी आहे ते तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय ऑप्शन्स येतात. त्याच्यानंतर 4थ्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला शाळा दिसतात 1 किलोमीटरच्या आत. आता पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ही दिसतच नाहीये. अजून ती आलेली नाहीये. त्यावरती स्थगिती आहे. आशा ही आहे की जो काही निर्णय त्याच्यावरती घडेल आणि जर निर्णय सकारात्मक झाला पालकाच्या बाबतीत, तर ती शाळा परत एकदा रजिस्टर करू शकते. त्यासाठी विनंती आहे पालकांना, फॉर्म सबमिट करायची घाई करू नका. जर तुम्ही ते पालक आहात ज्याच्या घराच्या शेजारी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे आणि तुमची इच्छा आहे त्या शाळेत भाग घ्यायची, तर थोडंसं धीर धरा. फॉर्म सबमिट करून काही उपयोग नाहीये. तुम्हाला वाट बघावी लागेल आणि जर काही निर्णय आला तरच तुम्ही ती शाळा निवडा. नाही निर्णय आला तर तुमच्याकडे आणखीन 25 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा आणि नंतरच फॉर्म सबमिट करून घ्या. आता याच्यानंतर लोकेशन चुकलंय किंवा काही गोष्टी आहेत, काही पालक आहेत ज्यांचं फॉर्म सबमिट झालाय आणि आता त्यांच्या लक्षात येत आहे. काही जणांचा मला फोन होता की आम्ही सायबर कॅफेवरती भरला आणि घरी आल्यानंतर प्रिंट काढून बघतोय तर असं दिसून येत आहे.
लोकेशन चुकलंय असं वाटतंय. असं वाटतंय लोकेशन चुकलंय आणि याला काही करता येत नाही. तुमचं होम पेजवरती कदाचित हेल्प सेंटर्स म्हणून एक टॅब असेल आर-टीच्या वेबसाईटवरती हेल्प सेंटर्स त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या जिल्ह्याचा जे काही तालुका आहे त्या ठिकाणच्या हेल्प सेंटर्सवरती कॉल करा. त्यांना भेट द्या आणि तिथे जाऊन तुम्ही फॉर्म डिलीट करून घेऊ शकता. परंतु आता हे केवळ त्याच केसमध्ये डिलीट होईल ज्या केसमध्ये खरंच खूप गंभीर्य आहे त्याचं. आता काही ठिकाणी नुसतं 100 मीटरमध्ये किंवा 200 मीटरमध्ये इकडं-तिकडं सरकलंय किंवा 50-60 मीटर इकडे-तिकडे सरकले ते ॲक्सेप्ट करतील का याच्यावरती डिपेंड आहे, त्या अधिकाऱ्यावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर आणखीन ज्या काही चुका होत असतील, तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या ज्या काही चुका होत आहेत, त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याच्यावरती काय संभव उत्तर असेल ते मी देण्याचा प्रयत्न करेल. परत तेच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराज.